महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारीच्या घटना वाढत चालल्याचं दिसतंय। नात्यांमध्ये विश्वास आणि माणसांमध्ये संयम राहिला नसल्याचं दिसून येईल। अशीच एक घटना काल उजेडात आली आहे। नवऱ्यानं बायकोला आधी कोंबडा बनवलं आणि नंतर बेदम मारहाण केली। या घटनेतील आरोपीबद्दल नंतर माहिती उघड झाली आणि नाव ऐकताच पोलिसांनाही धक्का बसला। आता तो आरोपी कोण आहे, ही घटना कुठे घडली आणि बायकोनं असं काय केलं की नवऱ्यानं 4 तास कोंबडा बनवून ठेवलं, हीच माहिती तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबई तक। नवरा बायकोमधील वाद नवे नाहीत, दोघांमधील वादाला कारण लागतं असंही नाही। मात्र काही घटना धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या असतात। पतीकडून अमानुष छळ केला जात असल्याचं अनेक घटनांमधून आपल्या समोर आले। मुंबईतील चेंबूरमध्ये अशीच एक घटना घडली आहे। पतीनं पत्नीला तब्बल 4 तास कोंबडा बनवून बेदम मारहाण केल्याचं समोर आलंय। अरबाज अनवर अली सय्यद असं आरोपीचं नाव आहे। अरबाजच्या व्यसनामुळे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे दोघांमध्येही वाद व्हायचे। या प्रकरणा वैतागूनच अरबाजची बायको माहेरी निघून गेली होती। माहेरी गेलेल्या पत्नीला शॉपिंग करून देण्याच्या बहाण्यानं माहेरून आणलं। जीन्स अत्तरची बाटली खरेदी करून देतो म्हणून सांगितलं आणि घरी आणताच अरबाजनं रंग बदलला। बायकोला घरात डांबून ठेवलं। क्रूर अरबाज एवढ्यावरच थांबला नाही, बायकोला 1-2 नव्हे तर तब्बल 4 तास कोंबडा बनवून ठेवलं। पट्ट्याने मारहाण केली, तलवारीने कापून टाकण्याची आणि तोंडावर ॲसिड फेकण्याची धमकीही दिली। हा अमानुष छळ बायकोला सहन होत नव्हता। रात्री 9च्या सुमारास पीडितेनं कशीबशी स्वतःची सुटका केली आणि ती थेट आपल्या वडिलांच्या घरी पोहोचली। पत्नी माहेरी गेल्याचं लक्षात येताच अरबाजचा राग अनावर झाला। अरबाजनं थेट बायकोचं माहेर गाठलं, तिच्या वडिलांशी भावाशी हुज्जत घालू लागला। पत्नी घरातून पळून आल्याच्या रागात मारहाण करत चाकूने हल्ला केला। लोक पत्नीच्या मदतीला येतील म्हणून अरबाजनं लोकांनाही धमकावलं। लोकांच्या दिशेनं हातामधील चाकू हवेत भिरकावला आणि भीतीपोटी परिसरातील लोकही पळून गेले। शेवटी माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि अरबाजला ताब्यात घेतलं। महिलेला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत। पोलिसांनी अरबाजला ताब्यात घेतल्यानंतर त्याची सगळी कुंडली बाहेर आली। अरबाज हा सराईत गुन्हेगार आहे। 30 वर्षे अरबाजवर तब्बल 18 गुन्हे दाखल आहेत। दारू गांजा पिऊन अरबाज परिसरात राडे करायचा अशी माहिती सुद्धा आता समोर आली आहे। अरबाजला डिसेंबर 2025 पासून 12 महिन्यांकरता हद्दपार करण्यात आले। तडीपार असतानाही आदेशाचे उल्लंघन करून बकरी ईदच्या दिवशी चेंबूर भागात आला। त्यानं कपडे आणि इत्र खरेदी करण्याच्या बहाण्यानं पत्नीला विजयनगर भागात बोलवून घेतलं। तिथूनच या सगळ्या नव्या राड्याला सुरुवात झाली। मुंबईतील चेंबूरमध्ये घडलेल्या या घटनेनंतर नात्यातच होत असलेल्या गुन्ह्यांचा चढता आलेख दिसून येतोय। मुंबईतल्याच पवईमध्ये 2 दिवसांपूर्वी दूध मागितलं म्हणून अवघ्या 4 वर्षाच्या निष्पाप चिमुकल्याचा त्याच्या वडिलांनी जीव घेतल्याची घटना घडली आहे। गौतम नगर परिसरात गुरुवारी पहाटे 5च्या सुमारास ही घटना घडली। आरोपी राजेश सिंहला दारूचं व्यसन असून तो कोणतंही काम करत नव्हता। त्याच्या स्पेशल चाइल्डनं दूध मागितलं, वेळेवर दूध मिळालं नाही, त्यामुळे तो रडू लागला। याच गोष्टीचा राग आल्यानं राजेशनं आपल्या मुलाला अमानुषपणे मारहाण करण्यास सुरुवात केली। रागाच्या भरातच वडिलांनी मुलाला उचलून दरवाजावर आपटलं, ज्यामुळे त्या चिमुकल्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि या डोक्याला लागलेल्या दुखापतीमुळेच मुलाचा मृत्यू झाल्याचं पोस्टमार्टम रिपोर्टमधून स्पष्ट झाले। म्हणजे वरील या दोन्ही घटना बारकाईनं पाहिल्या तर व्यसनाधीनता आणि गुन्हेगारी प्रवृत्ती यामुळं घरातील माणसं एकमेकांच्या जीवावर उठतात आणि हो त्याचं नव्हतं होतं। या व्हिडिओ तिथंच थांबूयात। ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। फेसबुक आणि एक्सवरही फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।